दरम्यान प्रकाश शेंडगेंना विरोधक मानलं नसल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं। शेंडगेंसोबत लढाई नसून सरकारसोबत लढाई असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं। तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी ओबीसी आरक्षणावरून सरकारलाही इशारा दिलाय। पाहूया। तारखेपर्यंत काहीच बोलत नाही मी त्यांच्या भूमिका व्यक्त करणारे ते कोण, भूमिका व्यक्त करणारे सरकार, समाजाचं बारकाईने त्याकडे लक्ष आहे। एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरिबाच्या एकजुटीमुळे एक भीती तयार झाली की जो येणारा नाही, जो बघणारा नाही तो बघायला लागला आता। आणि ह्या 8 दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली, म्हणजे ती एक प्रकारची चांगली सुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा आजी आमदार असो, खासदार असो किंवा माजी खासदार असो, सगळेजण पत्र घेऊन यायले आहेत पाठिंब्याचे। ओबीसीचे आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही, हा माझा सरकारला सवाल आहे। जर तुम्हाला मराठा समाजाला घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना, जर जो कोणी त्यांच्या सगळ्या सभेच्या ज्याला विरोध करेल त्याला पाडणार म्हणजे पाडणार। आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सगळे सभेचा जे काढेल, त्यांचे आमदार सुद्धा चुन चुन के हम गिराएंगे, चुन चुन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।